नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डी कोड महाराष्ट्र न्यूज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला खुला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे, जर चीनने तायवानवर हल्ला केला तर परिणाम पाहायला मिळतील. पण ट्रम्पच्या या वक्तव्याचा खरा अर्थ नेमका काय आहे? हे फक्त राजकीय स्टंट आहे का अमेरिकेच्या धोरणाचा नवीन सिग्नल? या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेऊ. चीन-तायवान संघर्ष, जागतिक सीमेवर भारतासाठी याचे धोरणात्मक परिणाम आणि आशिया प्रांतात देशात उभं राहणारं नवं पॉवर गेम. चला, तायवानवर हल्ला झाला तर मग गप्प बसणार नाही. परिणाम भयंकर असतील. ही वक्तव्य आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. हे त्यांनी एका मुलाखतीत हे बोललं आहे. आणि संपूर्ण जगाचं लक्ष पुन्हा एकदा आशिया प्रांत देशांकडे वळलं आहे. मित्रांनो, हा विषय साधा नाही. चीन-तायवान वाद म्हणजे फक्त दोन बेटांमधील संघर्ष नाही, तर हा जगातील सुपर पॉवरच्या स्पर्धेत अगदी केंद्रबिंदू आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की परिणाम म्हणजे नेमकं काय, पण त्याच्या टोनमधून एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. अमेरिका चीनला थेट मेसेज देत आहे, की तायवानवर हल्ला म्हणजे संपूर्ण जागतिक संतुलनला आव्हान. आता थोडं आपण मागे जाऊन बघूया. तायवान आणि चीनचा वाद 1950 पासून सुरू आहे. चीन म्हणतं, की तायवान हा आमचाच भाग आहे आणि तो आम्हाला परत मिळाला पाहिजे. पण तायवान स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र मानतं आणि अमेरिकाही असंच अ, तायवानला सपोर्ट करतं. आणि त्याचप्रमाणे तायवानबरोबर करार देखील केला आहे. आता प्रश्न असा, की ट्रम्पचं हे वक्तव्य फक्त राजकीय आहे का? तर उत्तर आहे नाही. कारण अमेरिका-तायवान रिलेशन ॲक्ट स्पष्ट सांगतो, की जर चीन तायवानवर दबाव टाकला किंवा हल्ला केला, तर अमेरिका तायवानला सर्वपरीय मदत करेल. शस्त्राने, तंत्राने आणि आवश्यक ते समर्थन करेल. ट्रम्प म्हणतात, की माझ्या मागच्या काळात चीनने तायवानकडे वळून सुद्धा बघितलं नव्हतं. हा संदेश चीनसाठी थेट आहे. तसंच अमेरिकेच्या मतदारांसाठी राजकीय आहे. ट्रम्प जे मिड टर्म इलेक्शनची तयारी करत आहेत, त्यावेळेस असं काही होणं म्हणजे ट्रम्पची पॉप्युलॅरिटी वाढवणार आहे. तर प्रश्न असा आहे, की जर हा वाद वाढला, तर अमेरिकेत जे मिड टर्म इलेक्शन आता होणार आहे, त्यात किती फरक पडेल? पण आपण समजून घेतलं पाहिजे, की भारतावर याचा परिणाम काय होऊ शकतो आणि हे महत्त्वाचं आहे. जर चीनने तायवानवर हल्ला केला, तर जगातील सेमीकंडक्टर सप्लाय ढासळू शकते. म्हणजेच मोबाईल, कार, अ, संगणक सर्व प्रकारच्या वस्तू ज्याच्यात चिप वापरली जाते, त्याची सप्लाय कमी होणार. भारताने नुकताच आपल्या सेमीकंडक्टर उद्योगात गुंतवणूक सुरू केली आहे. महाराष्ट्रातील असे काही प्रोजेक्ट्स येत आहेत. त्यामुळे तायवानवर संकट आलं तर भारत या क्षेत्रात तायवानची जागा घेऊ शकतो. दुसरं म्हणजे जर चीनचं लक्ष तायवानकडे वळालं, तर भारत आणि चीनच्या सीमेवर जे काही वाद होत असतात, तेही पूर्णपणे संपू शकतात. पण उलटं चीन अडचणीत आला, तर सीमावर दबाव वाढू शकतो. म्हणजे भारतासाठी दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. डोळं सामान्य आणि सजग राहणं आवश्यक आहे. अमेरिका-चीन तणावात भारताचं स्थान अ, आज निर्णायक आहे. क्वाड समूह भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया हे एकत्र येऊन पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वर्चस्वाला तोल देत आहेत. पण गेल्या काही महिन्यांमध्ये जसं प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असाल, की टॅरिफ करून ट्रम्पनी भारत, रशिया, चायना आणि बाकीच्या देशांवर ज्या प्रकारे दबाव आणायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर भारत आणि अमेरिकेचे जे रिलेशन्स होते, ते किती ढासळले. आता जेव्हा आपण
भारत, रशिया आणि चायना एकत्र येऊन काम करतील असं आपण बोलतो, तेव्हा ते विचित्र वाटत नाही. कारण काय गेल्या काही महिन्यांमध्ये सगळे समीकरण बदलले. आता जर अमेरिका खरंच पुढं आली आणि तैवान प्रत्यक्षात मदत केली, तर जगात 2 ब्लॉक स्पष्ट उभे राहतील. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, युरोपचे बाकीचे देश, तैवान आणि दुसरीकडे चीन, रशिया, भारत आणि अ, जे छोटे-छोटे देश आहेत ते. मग प्रश्न निर्माण होतो, की भारत कोणती भूमिका घेणार? उत्तर सरळ आहे. भारत स्वतंत्र भूमिका घेईल. आपलं उद्दिष्ट राष्ट्रीय हितावर आधारित आहे. भारत ना कोणाचा गुलाम आहे, ना कोणाच्या ग्रुपमध्ये आहे. आपण भारताच्या इतिहासातच हे पाहू शकतो आणि हेच नवीन भारताचं देखील धोरण आहे. म्हणजे ट्रम्पचं वक्तव्य हे फक्त अमेरिकन राजकारणाचा भाग नाही, तर एक संकेत आहे, की येत्या काळात जगातील स्तरातून पुन्हा बदलणार आहे. तायवानवरील एक ठिकाण तायवानवरच्या विषयात एक ठिणगी संपूर्ण आशियात आणि जगात भूराजकीय वादळ निर्माण करू शकतात. भारतासाठी हा काळ सावधान राहण्याचा आहे, पण संधी ओळखण्याची. कारण संकटाच्या सावलीतून नवीन शक्ती उभी राहते.